नमस्कार बे पोट्ट्यो. आपले देवाभाऊले पाहून घ्या चांगले. हे महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यायनं या महाराष्ट्रातल्या कामगाराचा सत्यानाश लावला. हे इकडे उपमुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे. सरकार म्हणते का आमचं सरकार लोकांच्या हितासाठी आहे, तर हे चोरायचं सरकार आहे आणि हे स्वतःचे खिसे भरासाठी कारभार करून राहिले. कामगाराच्या खूप चांगल्या योजना होत्या आणि हा पैसा काही लोकांच्या खिशातून टॅक्समधून जात नाही. जे लोक घर बांधतात त्याच्यातून डेव्हलपमेंट चार्जमधून 1% पैसे 2% पैसे कट्टेन कामगार कल्याण निधीत जाते. त्याच्यानंतर जे गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याच्यातले कॉन्ट्रॅक्टरले 1-2% पैसे ठीक आहे हे कामगार कल्याण निधी म्हणून द्या लागते आणि त्याच्या पैशावर या बांधकाम कामगाराच्या गवंडी कामगाराच्या योजना चालतात. मग त्याच्यात पेंटर आले, नळ फिटिंग, इलेक्ट्रिक फिटिंग, ठीक आहे बांधकाम करणारे कर्मचारी कामगार आले, सर्व कामगार आले. त्या पेट्या गिट्याचा जो वाटप आहे ते याची स्कीम होय. बरोबर इलेक्शन आलं का हे चोरं बरोबर इलेक्शनच्या टायमावर आपला ताव मारते. आता यायनं काय केलं, ठीक आहे यायनं ज्याच्यातून गल्लुऱ्या खाले भेटत नाही माल अशा योजना चालू ठेवल्या आणि ज्याच्यातून खाले भेटत नाही त्या बंद केल्या. बरं त्या कोणत्या बंद केल्या, तर शिक्षणाच्या योजना बंद केल्या. आता शिक्षणाच्या योजना कोणत्या आहेत पहा, ठीक आहे जे कामगाराचे ज्याले 2 पालक आहे, 2 पाल्य आहे म्हणजे 2 मुलं आहे, तर त्या कामगाराच्या पोराले 1ली ते 7वी पर्यंत 2,500 रुपये भेटे पोराले, ठीक आहे. आणि हे 2,500 रुपये आणि ठीक आहे 8वी ते 10वीच्या पोराले प्रतिवर्ष 5,000 रुपये भेटत होते. कायच्यासाठी का गोरगरिबाच्या पुराले दप्तर आले, कंपासले, पुस्तकाले पैसे भेटले पाहिजे. ही योजना आता इथून खाले भेटत नाही, हे डायरेक्ट डीबीटी अकाउंटवर येत होती. हे साल्यानं बंद केली, ठीक आहे हे बंद केली. 11वी 12वीची चालू आहे 10,000 रुपये. आता ग्रॅज्युएशन करासाठी 20,000 रुपये भेटत होते, ते बी बंद केली. म्हणजे पोट्टे तुम्ही 11वी 12वी करा, 1लीपर्यंत 10वीपर्यंत पैसे नाही भेटणार, मधात 12वीले देईन. हे कोणते धंदे लावले आहे ना, हे माहीत नव्हतं. हे आमच्याकडं कामगार आले आहे, काही कामगार संघटनेचे लोक, काही कामगार, ठीक आहे त्याच्यासोबतच व्हिडिओ घेता या. मग हे बंद केली. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगसाठी 60,000 रुपये चालू आहे, वैद्यकीय शिक्षणासाठी चालू आहे. पण MSCIT करायला पोराले 4,500 रुपये भेटत होते, 4.5-5 हे बंद केली. आता रेग्युलर ग्रॅज्युएशन म्हणजे एखादं पोट्ट BCom करत आहे, एखादं पोट्ट BSc करत आहे, एखादं पोट्ट BA करत आहे कामगाराचं, त्याला 20,000 रुपयाची स्कॉलरशिप होती, हे बी बंद केली साल्यानं. म्हणजे एवढे हरामखोर इथून खाले नाही भेटत ना. पेटी जर दिली तर पेटीचा 1 टाईम कॉन्ट्रॅक्ट दिला, त्याच्यातून माल खाले भेटते. 10,000ची पेटी असेल तर बिलात 15,000ची जोडता येते, 12,000ची जोडता येते. इथं माल खाले नाही भेटत. मग ह्या योजना बंद, ठीक आहे. रेग्युलर PG करायचं असेल, कोणाले MSc करायचं आहे, कोणाले MA करायचं आहे, ठीक आहे कोणाले मास्टर ऑफ सायन्स करायचं आहे, ह्या पोट्ट्यासाठी 25,000 रुपये होते, ते बंद केले. डिप्लोमा करा, आता एखादं पोट्ट पॉलिटेक्निक करत असेल, एखादं पोट्ट ITI करत असेल, ॲग्रिकल्चरचा डिप्लोमा करत असेल तर त्याला 20,000 रुपये पर इयर स्कॉलरशिप होती. ह्या बंद्या स्कॉलरशिप बंद केल्या शासनानं, मोजून बोटावर मोजण्याला 1-2 ठेवल्या. बरं ते तर सोडा, कामगाराच्या स्वतःच्या विवाहासाठी म्हणजे कामगार स्वतः असन त्याच्या विवाहासाठी 30,000 रुपये आणि त्याच्या मुलीचा म्हणजे कामगाराच्या मुलीच्या विवाहासाठी 51,000 रुपयाचं अर्थसहाय्य होतं. आता मला सांगा पाप लागन म्हणा कामगाराचं बोटं मोडून, ठीक आहे कामगार मंत्र्याच्या नावानं देवाभाऊच्या नावानं मरण लवकर लेको साले हो, ठीक आहे. तर हे बोटं मोडू श्राप देईन तुम्हाला. ह्या श्राप पाहिजे नसन, तुमचे लेकरं पुरीगिरी चांगल्या जगल्या पाहिजे असं वाटत असेल तर हे चालू करा, नाही तर मरण लवकर, ठीक आहे. या बंद्या कामगाराचा सराप लागन, ठीक आहे साठी सराप देईन तुम्हाला. तुमच्या घरात शांती नांदणार नाही, अमकं नांदणार नाही, तुमचे पोट्टे लवकर मरो असं मी नाही म्हणत, कामगार म्हणून, ठीक आहे. मग आता त्याच्यानंतर अजून कोणती योजना बंद केली, तर आता त्याच्यानंतर हे बा ठीक आहे. आता इथं कामगाराचा मृत्यू, नोंदीत लाभार्थी कामगाराचा मृत्यू झाल्यास विधवा पतीस किंवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस 24,000 रुपये असे 5 वर्ष देत होते, हे बी बंद केली. म्हणजे तुम्हाला करायचं काय, ज्या योजना रेग्युलर चालू का हे पैसे लाडक्या बहिणीला द्यायचे आहे, असा काही गेम आहे का तुमचा. हे बी असेल तर सांगा स्पष्ट पत्रकार परिषद घेऊन, म्हणजे कामगाराला कळेन तरी तुमचे काय धंदे आहेत. त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर लाभार्थी कामगार यांच्या कुटुंबियास गंभीर आजार झाल्यास 1,00,000 रुपये. आता मला सांगा एखादा गंभीर आजार झाला, एखाद्याला कॅन्सर झाला किंवा एखाद्याला ठीक आहे किडनी फेल्युअर झाली किंवा एखाद्याला अल्सर आला पोटाचा, तर याच्यासाठी 1,00,000 रुपयाचं अर्थसहाय्य होतं, हे सुद्धा स्कीम बंद केली. म्हणजे ह्या चांगल्या कामगाराच्या हिताच्या, आरोग्याच्या आणि शैक्षणिक सुविधेच्या योजना
आणि जे पोरं रेग्युलर आता कामगाराचा पोरगा इंजिनिअरिंगला मेडिकलला जाणार आहे का? अबे कोणी BA करण, कोणी BCom करण, कोणी ते पोरगं स्पर्धा परीक्षेची तयारी करण, ग्रॅज्युएशन करून ह्या योजनाच बंद करून टाकल्या. आता ह्या लोकांना पाहायचं कोणाकडे आणि जायचं कोणाकडं? याच्यावर कामगार मंत्री ठीक आहे हे जे आहे आकाश फुंडकर यायनं उत्तर द्या, देवाभाऊ उत्तर द्या, नाही साठी सराप लागण, मरण लवकर, जिवंत राहिले पाहिजे, आमची अशी इच्छा आहे, तुम्ही जास्त दिवस टिकले पाहिजे, ठीक आहे, केंद्रात गेले पाहिजे, ठीक आहे. म्हणून इथं हे सगळे ठीक आहे कामगार संघटनेचे लोक आणि कामगार आले आहे. हे बा इथं आले आहे, या तुम्ही या सगळेजण या ना इथं या, ठीक आहे. हे वर्धेतले लोक आहे, मला माहीत नव्हतं, या लोकांना ह्या सगळ्या तक्रारी मायापर्यंत पोहोचवल्या, ठीक आहे. आणि ही योजना लोकांपर्यंत जात होती, ही ऐन वेळेवर यायनं योजना बंद केली. आणि बंद केल्यामुळे ठीक आहे कामगाराच्या ज्या काही कामाच्या योजना होत्या, म्हणजे कामगार कमावतेच किती, थोडेफार पैसे कमावते, या योजनेतून त्याच्या पोराचं शिक्षण होत होतं, एखादा बिमार पडला, एखाद्या ठीक आहे आरोग्य त्याचं खराब झालं तर त्याच्यासाठी 1 लाख रुपयाचा विमा होता. ज्या गरजेच्या योजना आहे, ज्या शैक्षणिक मूलभूत गरजा आहे, आरोग्य मूलभूत गरजा आहे, ह्या योजना बंद केल्या. ह्या योजना मी विनंती करतो देवाभाऊले चालू करा, नाही तर मग आम्ही हे सर्व, हे तर वर्धेत आहे, हे तर 40 लोक आले, अजून लोक आले, पुन्हा यायचे बोगस धंदे आहे. इथं जे ठीक आहे कामगार आयुक्त आहे, त्या कामगार आयुक्ताला सांगा ते BJPच्याच लोकांचं काम करते. जर सरकार BJPचं असेल तर महाराष्ट्र शासनाचा लोगो काढा आणि तिथं लिहा का हे BJPचं कार्यालय होय म्हणून. हे धंदे बंद करा. इथं अनेक लोक कामगार संघटनेत काम करतात, त्याचे फॉर्म आणि त्याच्या कोणत्याही तक्रारी थांबल्या नाही पाहिजे, त्याचं सोल्युशन निघालं पाहिजे. या लोकांना फॉर्म आणले तर फॉर्म भरून द्या, नाही तर तिथं जर मी आलं आणि मग का झालं कराय मास्तर आल्यावर म्हणायचं नाही. आणि ह्या योजना चालू नाही झाल्या तर एका जिल्ह्यामध्ये 40-40, 50-50 हजार बांधकाम कामगार आहे, जास्त आहे पण कमी नाही, ठीक आहे. हे बंदे रस्त्यावर उतरण आणि मग तुमची जर पॅन्टातच परसाकडं झाली तर आम्हाला म्हणायचं नाही का कसं झालं म्हणून, कारण आता पोट्टे उतरले आहे, मग हे बी उतरण रस्त्यावर. आणि आता मार खाले काही लोक भेट नाही, 2-4 सोटे तुम्ही हाना, 2-4 आम्ही हाणतो, असाच वाला विषय आहे आता. म्हणून ठीक आहे इमानदारीनं शांततेनं हे मागण्या मान्य करून मागून राहिले. ज्या योजना चालू होत्या त्या रेग्युलर चालू कराव्या, एवढी विनंती आम्ही सर्व लोक ठीक आहे महाराष्ट्रातले सर्व बांधकाम कामगार आणि संघटनेचे जे काही पदाधिकारी आहे ते करत आहे. आणि कोणत्याही माणसानं फॉर्म आणून दिले बांधकामाचे ते तुम्ही भरा, केवळ BJPचा आमदार सांगते म्हणून त्याच्याच माणसाचे भराचे हे धंदे बंद करा, एवढी मी पाया पडून विनंती करतो. आणि बांधकाम मंत्र्याला बी ठीक आहे आपल्या कामगार मंत्र्याला बी सांगतो का याच्यात लक्ष द्यावं आणि याच्यावर मार्ग काढावा. एवढ्या जुन्या योजना ज्या कामाच्या चांगल्या योजना आहे ज्या तुम्ही बंद नाही करायला पाहिजे त्या चालू कराव्या, एवढं बोलतो. धन्यवाद. ठीक आहे, तुम्हाला कोणाला काही बोलायचं आहे? हां, या बांधकाम योजनेच्या मार्फत ज्यांनी पेट्या वाटपाचा कार्यक्रम केला, तर पेट्या वाटपाचा कार्यक्रम करत असताना ह्या पेट्यासुद्धा जे बांधकाम कामगार नोंदणीत आहे, ज्यांच्याकडे नोंदणीचं प्रमाणपत्र आहे, त्यांना न देता परस्पर त्यांनी आपल्या लोकांना दिले आहे. त्याच्या तक्रारी आम्ही सरकारी कामगार अधिकारी केल्या, पण त्याच्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. आणि असे 1-2 नाही, असे शेकडो अर्ज या बांधकाम कामगारांचे आहे. म्हणजे पेट्यासुद्धा त्या कामगारांना मिळाल्या नाही, हे वर्धा जिल्ह्यातलं चित्र आहे. याच्यासोबतच जी योजना म्हणजे जे आता आम्ही सांगितलं की ज्या काही योजना बंद केल्या, पण ज्या योजना चालू होत्या, जर बांधकाम कामगारांनी नोंदणी केली तर ती नोंदणीचा अर्ज जर आज भरला तर 1-1 वर्ष त्याची नोंदणी होत नाही. आणि यांनी काय केलं की तुम्ही जर एखादी स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा असेल, हो रिन्यू करायला 1 वर्ष लागते. आणि अट अशी टाकली आता का जर एखादी बांधकाम कामगाराचा फॉर्म भरायचा असेल स्कॉलरशिपचा, तर तो पास झाल्यानंतर 1 वर्षाच्या आतमध्ये भरला पाहिजे. आणि तो जर फॉर्म भरला नाही तर तो त्याला स्कॉलरशिप मिळणार नाही. पर्यायानं रिन्युअल करणार हे 1-1 वर्षानंतर, आणि त्याचा मात्र फॉर्म स्कॉलरशिपचा घेणार नाही. असं सुद्धा या पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. वर्धा जिल्ह्यातले चित्र आहे. एवढंच मला बोलायचं आहे. म्हणजे इथं ऑनलाईन ही प्रक्रिया फास्ट करायसाठी असते. ह्या चोट्ट्यानं ह्या ऑनलाईनच्या नावाखाली तर बाजार भरला आहे. म्हणजे ऑनलाईन जे ऑनलाईन जे फॉर्म आहे त्याला रिन्यू करायला 1 वर्ष लागते. म्हणजे ते म्हणते का तू जर यावर्षी 12वी केला आहे, तुला याच वर्षी फॉर्म भरला पाहिजे. आणि त्याचा जर रिन्यू ठीक आहे 1 वर्षानंतर झाला, त्या पोट्याला स्कॉलरशिपच येणार नाही. हे असे धंदे लावून ठेवले आहे ना बोगस. म्हणजे योजना द्यायची नाही आहे तर मग हे अशा पद्धतीने द्यायची नाही. ऑनलाईनचा फॉर्म एका झटक्यात 5 मिनिटात अपलोड होते आणि ते 5 मिनिटात झालं पाहिजे. यासाठी करा, नाही तर पदाचे राजीनामे द्या. तुमच्याकडून ढोबळ चालवणं होत नसन तर अलग व्हा, तिथून दुसऱ्याला बसवा, अशी माई पाया पडून विनंती आहे. देवाभाऊले सांगतो हे लवकर याच्यावर तोडगा काढावा, नाही तर मग हे लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.